सर, आता आपण नैवेद्याबद्दल बोललो. पण मला तुम्हाला एक विचारायचंय, ते म्हणजे दुपारची अलंकार पूजा जी होते, ती कशी केली जाते? आणि त्याबरोबर इतरही काही पूजा असतात का? करवीर निवासिनीच्या या एकूण पूजा उपचारामध्ये अलंकार पूजा या सोहळ्याला फार महत्त्व आहे. अर्थात हा सोहळा म्हणून नाही, पण देवीचा एक नित्य उपचार आहे. रोज सकाळी 8:30 वाजता स्नान पहिलं होतं. त्यावेळेला अगदी दरबारी थाटामध्ये देवीसमोर गायन सेवा सुरू असते, त्यावेळेला स्नान होतं. दुपारी 11:30 वाजता पुन्हा एकदा स्नान होतं आणि त्यानंतर 12:30ला महानैवेद्य समर्पित झाला की देवीची अलंकार पूजा बांधली जाते. देवीचे अलंकार हे देवीच्या खजिन्यातून घेतले जातात. हा खजिना म्हणजे अर्थातच दागिने ठेवण्याचा हा जामदार खाना देवीच्या मंदिर प्राकारात, देवीच्या गर्भागाराजवळच आहे. परंपरेतनं जे हवालदार नावाचे देवीचे व्यवस्थापक आहेत, म्हणजे दागिन्यांचे व्यवस्थापक आहेत, ते देवी ज्याप्रमाणे श्रीपूजक मागतील त्याप्रमाणे दागिने यादी करून काढतात. अलंकार पूजेचं करवीर निवासिनीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईची अलंकार पूजा हा फक्त कोल्हापूर, महाराष्ट्र किंवा भारत नव्हे तर जगभरातल्या भक्तांसाठी एक औत्सुक्याचा विषय असतो. कारण या अलंकार पूजेचं वैशिष्ट्य असं आहे की जो दिवस, जसा प्रसंग, तशी या देवीची अलंकार पूजा साकारली जाते. आणि मग म्हणूनच प्रत्येक भक्ताला देवीच्या अलंकार पूजेच्या दर्शनाची ओढ असते. परंपरागत अगदी साधी रोज जर म्हणालो तर पंखपूजा आणि खडीपूजा. पंखपूजा अर्थातच देवीच्या साड्यांच्या निऱ्यांचा पंख अशा रीतीनं फुलवला जातो की एखाद्या मोराच्या पिसाऱ्याचा भास व्हावा. तर अशा प्रकारे फुलवलेल्या पंख्याची पंखपूजा आणि साधारण अगदी एखादी कर्तबगार मराठी सरदार घराण्यातली गृहिणी जशी नटावी त्याप्रमाणे देवीची जी पूजा सजवली जाते ती खडीपूजा. साडी, चोळी, अलंकार या सगळ्याबरोबर देवीचे जे नित्य आणि नैमित्तिक अलंकार आहेत तेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. किरीट, कुंडल, ठुशी, चंद्रहार, मोहनमाळ, पुतळीहार, बोरमाळ हे देवीचे नेहमीचे दागिने. जडावाचे म्हणजे नवरत्नाचे जे दागिने आहेत त्याच्यामध्ये कानातली मयूर कुंडल, जडावाचा किरीट, चिंचपेटी, लफ्फा अशा दागिन्यांबरोबरच सगळ्या प्रकारचे दागिने घातले तरी अंबाबाईच्या अंगावरती एक दागिना मात्र अखंड असतो, अर्थात नेहमी घातला जातो, आणि तो म्हणजे करड्या कवड्याची माळ. अतिशय बारीक नाजूक अशा गव्हापेक्षा थोड्याशा मोठ्या अशा कवड्यांची माळ म्हणजे देवीच्या सगळ्या अलंकारांचं भूषण. अब्जावधी रुपयांचे दागिने घातल्यानंतर त्यावरती कवड्यांची माळ घालणारी जगदंबा जणू भक्ताला सांगते, कितीही ऐश्वर्य असलं तरी मला हे कवडी मोलाचं आहे. किंवा गरीबातला गरीब भक्त असला तो जरी जगदंबेला समर्पित करू शकतो ती कवडी, म्हणजे तुमच्याकडून अर्पण केलेली कवडी सुद्धा मला तितक्याच मोलाची आहे असं सांगणारी जगदंबेची अलंकार पूजा. कपाळावरती भरलेला चंदनाचा मळवट आणि त्या मळवटावरती रेखलेलं कुंकू हा सुद्धा भक्तांसाठी कुतूहलाचाच विषय असतो. आषाढी एकादशीला विठ्ठल रूपात हीच असते, जन्माष्टमीला आमचा कृष्णही तीच असते, रामनवमीला रामाच्या रूपात सजणारी जगदंबा, शिवरात्रीला महादेव सुद्धा तीच होते. एकूणच प्रत्येक वेळेला नव्या रूपात सजणारी ही जगदंबा आमच्या भक्तीची जणू मूर्तिमंत देवता म्हणूनच आम्हाला दर्शन देत असते. म्हणून प्रत्येक सणावाराच्या वेळेला भक्तांना या अलंकार पूजेची एक वेगळी ओढ असते. रात्री 8च्या आरतीपर्यंत ही अलंकार पूजा देवीच्या मूर्तीवरती आपल्याला पाहता येते. मंगळवार, शुक्रवार 8ची आरती आणि शुक्रवारचा पालखी सोहळा झाल्यानंतर अलंकार पूजा उतरली जाते आणि त्यानंतर पुन्हा एकदा साध्या साडीमध्ये जगदंबा सजते. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.